तीन मित्र समीर, आर्यन आणि दिशा. ॲडव्हेंचर त्यांना आवडायचं. पहाड, नदी आणि जंगल त्यांना नेहमी त्यांच्या जवळ खेचायचे. जेवढा मोठा खतरा असायचा तेवढाच त्यांचा उत्साह वाढायचा. कॉलेजचं गार्डन त्या दिवशी सारखंच शांत होतं, पण त्या शांतीच्या मध्ये कोणत्या तरी येणाऱ्या भीतीची हलकीशी आहट लपलेली होती. खूप दिवस झाले यार, आपण काय ॲडव्हेंचर ट्रिपला गेलोच नाहीये. तू एकदम बरोबर बोललास समर. मी तुला हेच बोलणार होतो. तर मग वाट कशाची? चल त्या दिवशी कोणत्या तरी चांगल्या हिल स्टेशनवरती जाऊया. पण आपण जाणार कुठे? कमाल आहे, आपण तिघही मित्र ॲडव्हेंचरचे शौकीन आहोत. तर मग बरोबर गोष्ट आहे की आपण एकदम चांगल्या जागेवरच जाणार, जसं की पर्वतरांगा, जंगल किंवा बर्फील्या जागा जिथे संकटाचा सामना करावा लागेल. मला असं वाटतं तू आधीपासूनच काही जागा शोधली आहे वाटतं. आता सांगून तरी दे. समरच्या चेहऱ्यावरती हलकसं हास्य येतं. त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती, जसं की ती जागा त्याच्या डोक्यामध्ये आधीपासूनच होती. आपण अरुणाचल प्रदेशच्या एका पहाडी इलाक्यात जाऊ. तो इलाका बर्फाचा पण आहे आणि एकदम खूप साऱ्या जंगलामध्ये घेरलेला पण आहे. दुसऱ्या सकाळी तिघही मित्र अरुणाचल प्रदेशच्या पहाडाच्या मध्ये बनलेल्या एका जुन्या रिसॉर्टमध्ये जातात. बाहेर बर्फिली हवा झाडांशी टकरावत होती. रिसॉर्टच्या लाकडीची भिंत हवेच्या प्रत्येक झोक्यावरती करण्यासारखी आवाज करत होती. समर आपल्या हातामध्ये टॅब पकडून काहीतरी बघत होता. त्याचे डोळे स्क्रीनवरती टिकलेली होती, जसं की त्याच्या हातामध्ये एक रहस्य श्वास घेत असेल. समर, तू जिथे पण जातोस तुझं टॅबलेट नाही सोडत, असं काय बघतोयस? आपल्या दोघांमध्ये समरलाच सगळ्या नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. याचं डोकं अभ्यासामध्ये सगळ्यात जास्त इतिहासात चालतं आणि खास तर सापांच्या मामल्यात. मला पूर्ण गॅरंटी आहे समर यामध्ये टॅबमध्ये सध्या कुठल्या ना कुठल्या सापाबद्दलच शोधतोय. आर्यनचं बोलणं ऐकून दिशा शांत होते. तिच्या डोळ्यामध्ये हलकीशी भीती येते. ओह माय गॉड, आता मला समजलं की शेवटी तू इथे आम्हाला का घेऊन आलास. कारण इथे साप आणि एनाकोंडा मिळतात. समरने टॅबलेट बंद केला आणि तो हसला. ते हास्य सामान्य नव्हतं, त्या हास्यामध्ये लालच आणि खतरा पूर्ण होतं. तू एकदम बरोबर बोलतीये दिशा. इथे ॲनाकोंडा दिसतातच. मी खास तर त्याला बघण्यासाठीच तुम्हा दोघांना इथे घेऊन आलोय. काय म्हणायचंय? जर आपण त्या ॲनाकोंडाचं जहर काढलं, नाहीतर त्याचं मारून विष बाहेर काढलं, तर आपल्याला करोडोंचा फायदा होईल. ॲनाकोंडाचं जहर करोडोमध्ये विकलं जातं. विचार कर, जर एकदा आपल्या हातात ते लागलं तर आपली लाईफ सेट होऊन जाईल. आर्यनच्या डोळ्यामध्ये ही चमक येते. लालच त्याच्या डोळ्यामध्ये पूर्ण साफ दिसत होतं. हो यार, ही तर एकदम कमालची गोष्ट आहे रे. पण दिशाचा चेहरा पूर्णपणे पिवळा पडतो. पण समर, मी ऐकलं आहे की ॲनाकोंडा खूप खतरनाक असतात. घाबरायची काही गरज नाहीये निशा. तुला तर माहितीये, मी सापांना पकडण्यात एक्सपर्ट आहे. माझ्याकडे ॲनाकोंडाला पकडायचं पूर्ण सामान आहे आणि जहर कसं काढायचं त्याचं पण मला माहिती आहे. आपण उद्या सकाळी जंगलाकडे रवाना होऊन जाऊ. दुसऱ्या सकाळी समर, आर्यन आणि दिशा जंगलाच्या आतमध्ये निघून जातात. चारीकडे लांब लांब आणि मोठी झाडं, त्यांच्या चेहऱ्यावरती बर्फ जमलेली होती. हवेमध्ये नरमी होती आणि जमीनवरती वितळणारी बर्फ आणि त्या जमिनीवरती वेगवेगळे निशाणी होते, जसं की कोणती भारी आणि वजनदार गोष्ट तिथून रिंगतच निघून गेली असेल. प्रत्येक पायाच्या कदमांवरती जंगल अजूनच घरं आणि रहस्यमय होत चाललं होतं. पक्ष्यांची आवाजही गायब होते. झाडांच्या मधोमध असलेली ते जडे सापांसारखे लपटलेले होते. काही ठिकाणी सापांची जुनी खाल पडलेली होती, जी तिथे विशाल असलेल्या सापाच्या गवाही होती. आता हवा हलकी नाही तर एकदमच भारी वाटत होती, की जसं की जंगल आता स्वतःचा श्वास थांबवून त्यांच्या प्रत्येक घडामोडीला बघत होतं. कुठे ना कुठेतरी ॲनाकोंडा तिथे होता आणि शांत त्यांना बघत होता. जंगलाच्या आतमध्ये जाताच दिशाचा आवाज येतो. त्या आवाजामध्ये भीती नाही तर फक्त मृत्यूचा आहट होता. दिशाला अचानक ओरडताना बघून आर्यन आणि समर चकित होतात. काय झालं? आता माझ्या डोळ्यासमोरून एक पायाखालून एक साप
निघून गेला. समर लगेचच त्या दिशेकडे धावतो, पण तिथे काहीच नव्हतं. नाही कोणता साप, नाही कोणता निशाण. तेवढ्यातच त्याची नजर एक सावलीवर जाते. त्याच्या समोर एक म्हातारी उभी होती. चेहऱ्यावरती एकदम झुर्रिया, पण डोळ्यामध्ये एक वेगळी चमक. कोण आहेस तू? तेवढ्यातच आर्यन आणि दिशा तिथे पोचतात. माझं नाव समर आहे आणि हे दोघं माझे मित्र आहेत. आम्ही इथे ॲनाकोंडाचा शिकार करायला आलोय. एवढं ऐकूनच ती म्हातारी बाई एकदम गंभीर होते. इथून निघून जावा. आधी हे सांगा की तुम्ही कोण आहात? मी या जंगलामध्ये राहते आणि माझी गोष्ट पूर्ण लक्ष ठेवून ऐक. आज पौर्णिमाची रात्र आहे. परत निघून जावा. आर्यन हसून जातो. पौर्णिमाची रात्र, या जंगलामध्ये काही भूत निघतं का? अचानक त्या म्हातारीचा आवाज सक्त होऊन जातो. आज रात्री ॲनाकोंडाची राणी निघते. ती साधारण साप नाही, ती एक पिशाचणी आहे जी कोणत्याही रूपामध्ये बदलू शकते. पौर्णिमाची रात्र तिची ताकद सर्वात जास्त असते. जर तिच्या नजरेमध्ये तुम्ही आलात तर तुमच्यामधून कोणीच नाही वाचणार. तर तुम्ही कोणत्याही कोण्याच्या कोपऱ्यामध्ये लपा. ती ॲनाकोंडाची राणी तुम्हाला शोधूनच काढेल आणि मारून टाकेल. तिन्ही मित्र गंभीर होऊन जातात, पण दुसऱ्या क्षणातच आर्यन जोरात हसायला लागतो. हे सगळं मूर्खपण आहे. मला या म्हातारीच्या बोलण्यामध्ये खरं वाटतंय. अरे तू काही पण बोलतीयस यार. आपल्याला ह्याचं बोलणं ऐकून काही वेळ वाया नाही घालवायला पाहिजे. ह्यानंतर तिन्ही मित्र समोर निघून जातात जंगलाच्या आतमध्ये. हळूहळू रात्र होत जाते. झाडांची सावली आता वाढत चालली होती. अचानक झाडांमध्ये जोरदार हालचाल होते. त्यांच्या समोर एक विशाल ॲनाकोंडा होता. मोठा, लंबा आणि त्याचे डोळे लाल होते. ओह नाही, हा तर ॲनाकोंडा आहे. समरनी हत्यार काढलं आणि गोळ्या चालायला चालू केली. ॲनाकोंडा हा घायल झाला आणि दुसऱ्या क्षणातच तो अंधारामध्ये जाऊन गायब झाला. तीनही सन्न झाले. भीतीने त्यांना पहिल्यांदा जखडलं होतं. मला आता इथे एक क्षणही नाही राहायचं. मला परत जायचं आहे. समरच्या डोळ्यामध्ये ती भीती पूर्णपणे दिसत होती. तिघही जण धावतच रिसॉर्टमध्ये परत येतात आणि खोलीत आल्यानंतर श्वास घेतला. मला असं वाटतंय की तो ॲनाकोंडा मेला असेल. तो तुझ्या गोळीने घायल झाला होता. हां, मला पण असंच वाटतंय. जर तो ॲनाकोंडाची राणी तर नसेल जिच्याबद्दल त्या म्हातारीने सांगितलं होतं? असं काही नसतं. ती पण बहुतेक जंगलातली एखादी दंतकथा असेल. आता झोपा. अर्ध्या रात्री खोलीची तापमान कमी व्हायला लागली आणि खोलीच्या बाहेर काहीतरी रेंगताना दिसलं. अचानक भिंतीवरती त्या सापाची परछाई दिसली, पण तो साप नव्हता. तो एक ॲनाकोंडा होता. यावेळेला धुळ्यासारख्या शरीरासोबत. त्याचे डोळे मांसाळू होते, पण चेहऱ्यावरती हास्य होतं. त्याने आर्यनला काही क्षणातच जखडलं. त्या खोलीमध्ये आर्यनचा आवाज आणि हड्डींचा कटकण्याचा आवाज पूर्णपणे आला आणि मग एक सन्नाटा झाला. त्या मोठ्या ॲनाकोंडाने समरला एक बिजलीच्या गतीने भिंतीवरती धडकावून दिलं. त्याच्या डोळ्यासमोर अंधार झाला. दिशा या भयानक मंजरला बघून ओरडतच धावतच त्या हॉटेलच्या बाहेर जाते. काटे तिच्या पायाला लागत होते, पण दिशाने त्या दुःखाला पूर्ण दाबलं होतं. अचानकच तिच्यासमोर ती म्हातारी बाई दिसली, जसं की ती आधीपासूनच तिची वाट बघत असेल. मला वाचवा, मी तुमचं बोलणं नाही ऐकलं. ती म्हातारी बाई हसते, पण ते हास्य आता माणसाळू नव्हतं. मूर्ख, मी पण सापांची रक्षक आहे. माझं काम फक्त चेतावणी देणं होतं. जे नाही मानत त्यांचा अंत तय असतो. एवढं बोलूनच तिचा चेहरा बदलायला लागला. तिचे डोळे खेचायला लागले. तिचे शरीर आणि खाल बदलायला लागले. डोळे आता एकदमच सापासारखे आणि शरीर लांब झालं आणि जीभ पूर्णपणे सापासारखी झाली आणि तिच्या मागे तोच अंधारातला भूत्या ॲनाकोंडा आला.
धुव्यासारख्या शरीरासोबत आणि माणसाळू डोळ्यांमध्ये क्रूर चमक घेऊन दिशा ओरडायला बघत होती, पण तिचा आवाज गळ्यामध्येच राहिला. दुसऱ्या सकाळी जंगलाच्या बाहेर 3 लाश भेटली. शरीरावरती काही जखम नव्हती आणि नाही रक्तही, पण चेहऱ्यावरती भीतीही जमलेली होती.